अहमदनगर शहरातील बहुचर्चित 3 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे तसेच बायपास रस्त्याच्या कामाचे विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या दोन्ही कामाच्या शुभारंभाची घोषणा करत कोनशिलाचे अनावरण केले। अहमदनगर शहरातील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन आणि बाह्यवळण रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालंय। यावेळी नामदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या समवेत उपस्थित होते। नगर शहरात मार्केट यार्ड या ठिकाणी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन झालं। यावेळी विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, हस्तिमल मुनोत, बबनराव पाचपुते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रफुल्ल दिवाण यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर शहर बाह्यवळण रस्ता, नगर शहरातील मुद्दा महत्वाचा उड्डाणपूल आणि नगर ते करमाळा रस्त्याचं लोकार्पण करण्यासोबतच जिल्ह्यातील विविध रस्त्यांची एकूण 642 किलोमीटर साठी नवीन कामं घोषित करत ती सर्व कामं लवकरच पूर्ण होतील। तसेच यांसह सर्व मोठ्या विकास कामांमुळे अहमदनगर जिल्हा राज्यातील विकासशील पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये येईल असा विश्वास वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। मंचावर उपस्थित सर्व आमदार, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारीगण, बांधवांनो आणि बहिणींनो, मला अतिशय आनंद आहे की आज नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होतो आहे। मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, तो आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा मागतो। आज अहमदनगर बायपास जवळपास 40.7 किलोमीटर, किंमत 906 कोटी रुपये। अहमदनगरातील उड्डाणपूल 3.8 किलोमीटर, त्याची किंमत 343.65 कोटी रुपये। बावरा ते अडळगाव 48 किलोमीटर, बावरा ते अडळगाव जवळपास 318 कोटी रुपयाची किंमत आहे। अहमदनगर ते करमाळा 81 किलोमीटर, याची किंमत 1807 कोटी रुपये आहे। अशा 1567.65 कोटी रुपये आणि 18.7 किलोमीटर असं 3374.85 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे। लोकार्पण काम जे होणार आहे त्याच्यामध्ये खरवंडी कासार ते बीड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत 51 किलोमीटर 207 कोटी रुपये, आगेघाट ते नगर बायपास 50 किलोमीटर 220 कोटी रुपये याचे पण आज लोकार्पण होत आहे। विशेषतः ऑनगोइंग प्रोजेक्ट आहे राहुरी शनी शिंगणापूर 26 किलोमीटर 105 कोटी रुपये, अहमदनगर ते बारामती 93 किलोमीटर 955 कोटी रुपये, अहमदनगर ते खरवंडी कासार 51 किलोमीटर हे 250। यावेळी बोलताना खासदार गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण देशात विकासाची गंगा वाहतीये। अहमदनगर जिल्ह्यासाठी नामदार गडकरी यांनी झुकतं माप दिलंय। ठीक आहे, आता तेवढं तरी झालं तरी फार मोठा लोकांना आनंद आणि विश्वासार्हता निर्माण होईल, म्हणून मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि आपण सर्वांनी नितीन गडकरी साहेब साठी एक जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी विनंती आणि आपल्याला खात्री आणि विश्वास देतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं एकदा, दोनदा आणि तीनदा खासदार झालो आणि सुदैवानं पहिल्यांदा देशात आणि राज्यात सत्ता आहे। त्या सत्तेतून कसं परिवर्तन घडतं आणि कसं विकासाचं काम होतं हे आता तुमच्या डोळ्यासमोर आहे। ऑलरेडी आता नगर बारामती रस्ता चालू आहे, त्याचं पण आज आपण लोकार्पणाचा सोहळा करतो आहे। त्याचप्रमाणे खरवंडी कासार ते बीड जिल्हा सीमा 51 किलोमीटरचा तो पूर्णत्वाकडे आहे। आता तो मार्च एंड पर्यंत फायनल डिसिजनवर जाईल। तो 260 कोटीचा आणि अनेक घाट ते नगर बायपास पर्यंत तो पूर्ण झाला आहे। मध्ये काही काम राहिलं होतं ते पण आता पूर्ण झालं। 50 किलोमीटरचं 220 कोटी रुपयाचा तो विषय झाला। आणि त्याचप्रमाणे आता राहुरी शनी शिंगणापूर हा 26 किलोमीटरचं काम पण आपण जे राहुरीहून शनी शिंगणापूरला जातात त्यांना पाहिलं असेल, काम अतिशय गतीनं आणि वेगानं चालू आहे। आणि त्याचं पण उद्घाटन त्या कालखंडामध्ये खासदार आपलं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी आणि नितीन गडकरी साहेबांनी म्हणाले की आता वेळ कमी आहे, शिवाजीराव तुम्ही काम सुरू करून टाका। आणि त्यामुळे शिवाजीरावनी त्याचं उद्घाटन करून ताबडतोबानं ते काम सुरू पण केलं। त्याचप्रमाणे नगर काष्टी दौंड बारामती हा 93 किलोमीटरचा 955 कोटीचा, अहमदनगर ते खरवंडी कासार हा
51 किलोमीटर 225 कोटीचा, नगर ते करमाळा चौपदरी हा 1807 कोटीचा, अशा सगळे असे जर रस्ते मी तुम्हाला सगळ्यांना देतो आहे, या सगळ्यांचं व्हॅल्यू केल्यानंतर 18,682 कोटी होते. लोकांना विश्वासच वाटत नाही. परत प्रश्न मनात विचारतात, खरंच आहे का की स्वप्न पाहतोय मी? बंधूंनो, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली कधी नव्हे या देशात विकासाची गंगा आली. जातीपातीच्या धर्माच्या वेगवेगळ्या आधारावर निवडणुका न करता विकासाच्या मुद्द्यावर ज्यांनी निवडणूक केली आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर या देशातल्या लोकांनी प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं आणि त्याच्यातनं 282 खासदार निवडून आले. एनडीएचे मिळून सगळे 310 खासदार होतात आणि या सगळ्यांच्या खासदारांच्या माध्यमातून देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आहे. केवढ्या योजना सुरू केल्या आणि त्या प्रत्यक्ष कृतीत आणल्या. एकही योजना अशी नाही की जी कृतीत आणली नाही. आणि त्याच्या माध्यमातून विकासाचं एक मोठं पर्व आपल्या या माध्यमातून निर्माण झालं. लोकांना असं वाटतं की काय नुसतं घोषणा करतायत, प्रत्यक्ष कृती करत नाही. पण बंधूंनो, याच्यासाठी हे उड्डाण पूल करण्यासाठी किती पापड वेलावे लागले माझं मला माहिती आहे. एवढं सहज नसतं शक्य. लाल फितीतल्या त्या जुन्या काळाच्या सवय लागलेल्या आहेत, त्या लवकर बाहेर काढणं फार अवघड आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्रभाई आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला जी दिशा आणि काम करण्याची प्रोत्साहित केलं, त्याच्यातून कधी नव्हे आता अधिकाऱ्यामध्ये पण ती एनर्जी आली आहे, ती काम करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आणि त्याच्यातूनच आमचे या भागाचे नॅशनल हायवेचे श्री प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाणजी यांच्या माध्यमातून हे सगळे मी आग्रह केला नितीनजींना की साहेब, आम्ही नगर जिल्हा आता तुम्ही भारतमालेत घेतला आहे, सगळे रस्ते नॅशनल हायवे होत आहेत. म्हणजे आता कोणताही एक असा आमदार नाही राहिला की त्याच्या मतदारसंघामधून नॅशनल हायवे जात नाही असं. आणि त्याच्या आमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सर्वसामान्य शेवटच्या माणसापासून तर उद्योगपत्यापर्यंत एकही विषय असा ठेवला नाही, एकही क्षेत्र असं ठेवलं नाही. हे मार्केट यार्ड आहे. इथे सामान्यातला सामान्य शेतकरी येतो. हा शेतकरी कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहता कामा नये. त्याला एक वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये एका वर्षाला द्यायचे ठरवले. आणि त्याच्यातले पहिला हप्ता 2,000 रुपयाचा आज शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा सुद्धा झाला. 25,000 कोटी रुपये लागले त्याला. 75,000 कोटी रुपयाचा एकंदरीत खर्च आहे, तो या शेतकऱ्यासाठी दिला. काल आम्ही या क्षेत्रातल्या कामगार, असंघटित कामगार, म्हणजे आता रिक्षा चालवणारा, इथे हमाली करणारे, हे जे असंघटित लोक आहेत, गौंडी आहे, सुतार आहे, लोहार आहे, यांना 3,000 रुपयाची पेन्शन सुरू केली. 60 वयानंतर त्यांना 3,000ची पेन्शन सुरू केली. महिलांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश करून घेतला. एवढंच नव्हे तर त्यांना बाळातपणाची 12 महिन्याच्या ऐवजी आता 12 आठवड्याच्या ऐवजी 26 आठवड्याची सुट्टी दिली. एकीकडे महिलांचा सन्मान वाढवायचा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून ओबीसीचं रिझर्वेशन आणलं, राज्य सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण आणलं आणि राहिलं साहिलं आता धनगर समाजाचं पण आरक्षण आलं. म्हणजे विकासासाठी जे जे लागतं ते करण्याचं या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर मी पंतप्रधानांनी जो धाडसानं निर्णय केला त्याचा उल्लेख करून मी माझे 2 शब्द संपवतो. पंतप्रधान भर घालणारं काम म्हणजे 3 किलोमीटरला 343 कोटी रुपये, एका किलोमीटरला किती 100 कोटी रुपये, 115 कोटी रुपये एका किलोमीटरला. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मला काही गणितच समजलं नाही नक्की काय होणार आहे आता. 115 कोटी रुपये जर एका किलोमीटरच्या लांबीसाठी आपण खर्च करणार असू तर पुढची 1000 वर्ष पुन्हा त्याच्यावर काही करायची गरजच पडणार नाही. आणि मला वाटतं देशाचं सरकार चालवत असताना इतका विशाल आणि दृष्टिकोन असलेला माणूस, दूरदृष्टी असलेला माणूस नितीन गडकरींच्या सारखा ज्या वेळेला आपल्याला एवढी मोठी रक्कम उपलब्ध करून देतो. गांधी साहेब, महाराष्ट्राचा महसुली अर्थसंकल्प 2,56,000 कोटीचा आहे जो विधानसभेला सादर होतो. मी सहज आता गणित करत होतो. एकट्या तुमच्या मागणीवर जर एका खासदाराला 18,000 कोटी, आपले 286 खासदार आहेत,
या हिशोबाने भारताचा अर्थसंकल्प किती लाख कोटी किती कोटीचा असेल, म्हणजे किती शून्य पुढे तुम्ही देता त्या अर्थसंकल्पात अवघड गोष्ट आहे. आणि त्याचा एवढा मोठा हिस्सा मला असं वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येण्याची पहिली वेळ आहे असं मला स्वतःचा. आता कुठलीही अडचण न येता हे सगळं काम तातडीने पूर्ण होण्याची गरज आहे. त्यातली त्यात शहराचा उड्डाणपूल आणि बाह्यवळण रस्ता बघा, 40 किलोमीटरला 906 कोटी. परत सांगा मला 1 किलोमीटरला किती. ठीक आहे. प्रथम आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीने ग्रामविकास खात्याचे मंत्री नितीन गडकरींचा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार धन्यवाद देण्याचं काम करतो. त्याचं कारण आपल्याला मी सांगू इच्छितो का माझ्यासारख्याला सुद्धा तुमच्या सर्वांच्या कृपेने मला असं वाटतं 5 टर्म विधानसभेची आमदारकीची संधी देण्याचं काम आपण केलं होतं. तर माझ्या 5 टर्ममध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर 2009 ते 2014 पर्यंत विधानसभेमध्ये मला विरोधी बाकावर बसावं लागलं. परंतु 4 टर्म मी तुम्हाला सांगतो का कधी आघाडीच्या सरकारमध्ये कधी युतीच्या सरकारमध्ये मला सत्तेमध्ये गांधी साहेब राहण्याची संधी मला असं वाटतं मला प्राप्त होण्याचं काम झालं. परंतु 2014 पासून तर 2018 पर्यंत एवढा मोठा वेगवेगळ्या खात्यातून राज्याचा आणि देशाचा निधी मला कधीच पाहायला निश्चितपणे त्या ठिकाणी मिळाला नाही. त्याचं कारण सांगतो का 18,000 कोटीचा जर आकडा वाचला तर मला असं वाटतं आपला कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसणार असं आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी वाटू शकतं. परंतु आज आपण पाहतो गडकरी साहेबांचं काम आपल्याला माहिती का नगर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर देशामध्ये तुम्हाला सांगतो ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जर आपण पाहिलं तर गडकरी साहेबांचंच नाव घेण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला करण्याचं काम करावं लागणार आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला सांगतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं उभं करण्याचं काम केलं तर आज देशामध्ये त्या ठिकाणी मंत्री म्हणून 1 नंबरच्या मंत्री म्हणून त्यांच्याकडे नेहमी सातत्याने देश पाहण्याचं काम करतोय. आणि आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 18,000 कोटी रुपयाचा केवळ खासदार दिलीपजी गांधी साहेबांनी अनेक वेळाला त्यांचा पाठपुरावा केला, त्यांच्याशी संपर्क केला आणि वेळोवेळी तुम्हाला सांगतो का ही रस्ता व्हावा म्हणून त्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला. आज जरी कदाचित गडकरी साहेब भूमिपूजेला लोकार्पण सोहळ्याला जरी येऊ शकले नाही परंतु आपल्याला माहिती का त्यांनी कॉन्फरन्सद्वारे जाहीर केलं आणि सांगितलं का हे खासदार साहेबांच्या प्रयत्नातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त होण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाला. म्हणून खासदार साहेबाला सांगतो का तर तुम्ही अजिबात कुठल्या प्रकारची काळजी करू नका. आम्ही सगळे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीमागे खंबीर उभारण्याचं काम निश्चितपणे करू आणि उद्याच्या लोकसभेची दक्षिणेची उमेदवारी माझ्या माहितीप्रमाणे एवढं काम जर केलं तर तुम्हालाच राहील असं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला खात्री देण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. त्याचं कारण आपण पाहतो का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जसं आता पाचपुते साहेबांनी ओळख दिली आणि सांगितलं का मुख्यमंत्री सडक योजना आपण प्रत्यक्ष कधीच त्या ठिकाणी पाहिली नव्हती. परंतु नुसतं माझं राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघामध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर 75,000 कोटी रुपये तुम्हाला सांगतो का राज्याच्या मुख्यमंत्री आणि विशेष करून ग्राम खात्याच्या मंत्री पंकजाताईंनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. जो जमीन अधिग्रहणाचा विषय होता तो आम्ही आज आता एक 15-20 मिनिटापूर्वी मार्गी लावलेला आहे. त्यामुळे आता आपल्या उड्डाणपुलातली कुठलीही अडचण राहिलेली नाही. आता प्रत्यक्ष काम चालू होणार आहे आणि या कामासाठी खासदार साहेबांनी जे कष्ट केले आणि नगरसाठी जे योगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मुकुंद भाट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.